नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, सिट्रस लिमिटेड आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड ह्या ज्या कंपन्या आहेत, या कंपनींमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल, गुंतवणूक भरपूर प्रमाणात केली आणि लोकांचे यामध्ये पैसे बुडालेले आहेत. आता कोर्टाच्या आदेशानुसार आता हे पैसे रिफंड मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. तुम्ही भरलेले जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आता परत मिळणार आहेत. त्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म कसा भरायचा आहे, A to Z प्रोसेस तुम्हाला लाईव्ह या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा असा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती कुठेच मिळणार नाही. A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये असेल. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. citrusroyalrefund.com या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की काही सूचना आहेत, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत. आपण उजव्या साईडला येऊन याची लँग्वेज जी आहे ती मराठी करून घेऊयात, म्हणजे आपल्या मराठी लोकांना व्यवस्थित सगळी माहिती समजेल. इथे पहा, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. यात सूचना तुम्ही वाचू शकता. जसं की गुंतवणूकदारांना विनंती आहे की त्यांना दावा अर्ज करण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचायच्यात आणि समजून घ्यायच्या आहेत. यामध्ये पात्र गुंतवणूकदार कोण आहेत हे समजून घ्यायचं आहे. आता सांगितलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 8 ऑगस्ट 2024, 20 नोव्हेंबर 2024 आणि 25 मार्च 2025 रोजच्या दिवाणी अपील क्रमांक 20,971 आणि 20,991 2017 मधील आदेशानुसार जे काही लहान गुंतवणूकदार आहेत, ज्यांचं कमिशन परतावा समायोजित केल्यानंतर मूळ रकमेमध्ये 5,000 रुपयेपेक्षा जास्त रक्कम देय नाही. लक्षात ठेवा, 5,000 रुपयेपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळणार नाहीत. पण तुमची गुंतवणूक ही 7,500 असेल तर, म्हणजे उदाहरणार्थ तुमची रक्कम ही 7,500 रुपये आहे. 7,500 ज्यांनी गुंतवले त्यांचे आत्ता लहानसाठी सुरू आहे. ज्यांची मोठी रक्कम गुंतवली आहे ते नंतर इथे अर्ज करू शकतील. आत्ता जर पाहिलं तर पहा, 7,500 रुपये जर असतील तर आधीचे कमिशन मिळून 2,500 रुपये मिळतील असं सांगितलंय. अगोदरचं कमिशन भेटलेलं असेल तर, नाहीतर 5,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहेत जर कमीत कमी तुमची गुंतवणूक 7,500 पाहिजे. तर लक्षात ठेवा, ही सगळी माहिती आहे. तसेच तुमच्या हे पैसे आधार कार्डला जी काही बँक लिंक आहे त्याच्यामध्ये जमा होईल. तुम्ही इथे बँक जे आहे ते चेक करू शकता. पुढे मी तुम्हाला शेवटी सांगेल की बँक कोणती लिंक आहे आणि कुठे पैसे जमा होतील. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सगळी माहिती सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या आणि इथली जी काही आढावा आहे इथली सगळी एकदा माहिती वाचायची आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक तपशील कोणता लागणार आहे, तर ज्यामध्ये सॉफ्ट कॉपी लागतील. जे काही तुमचं पावती भरलेली असेल, स्लिप असेल, सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. त्यानंतर कृपया खात्री करताना आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असणं इथे गरजेचं असणार आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, आधार कार्डची कॉपी पाहिजे आणि पॅन कार्डची कॉपी पाहिजे. पॅन कार्डची पर्यायी आहे, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर जे काही पावत्या असतील तुमच्या त्या लागणार आहेत आणि ते कसा अर्ज करायचा हे दिलेले आहे. तर मी आता सगळं दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. इथे आल्यानंतर पहा, उजव्या साईडलाच आहे प्रमाणपत्र क्रमांक टाकायला विचारलाय. तर इथे आपल्याला प्रमाणपत्र टाकायचं आहे. एखादीपेक्षा जास्त प्रमाणपत्र असेल, तुमच्याकडे जास्त प्रमाणपत्र असतील तर एक कोणताही प्रमाणपत्र टाकायचं आहे. त्यानंतर प्रमाणपत्रावरील अचूक नाव, प्रमाणपत्रावरती जसं नाव आहे तसंच नाव टाकायचं आहे. तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव मध्ये कशा पद्धतीने आहे, प्रिंटवरती असेल, ॲक्नॉलेजमेंट स्लिप असेल, पावती असेल, त्याच्यावरती जसं आहे इंग्लिशमध्ये तसंच अचूक नाव टाकायचं आहे आणि कॅप्चा टाकून पडताळणी करायचं. आपण इथे इंग्लिशमध्ये करूयात. इंग्लिशमध्ये केल्यानंतर पहा, आता इथे सांगताय सर्टिफिकेट नंबर पहा तुमच्या याच्यावरती काय आहे, मोठा असतो अशा पद्धतीने व्यवस्थित टाका. एक्झॅक्ट नेम ऑन सर्टिफिकेटवरती जे काही नाव आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे. नाव, त्यानंतर मधलं नावाचं एक अक्षराने डॉट असतो कधी कधी आणि आडनाव, अशा पद्धतीने व्यवस्थित टाका. हे कॅप्चा दिलाय, कॅप्चा इथे टाका आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. 7,500 जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तरच तुमची इथे पुढे प्रोसेस होईल. 7,500 जास्त गुंतवणूक केली असेल तर लक्षात ठेवा ते पुढच्या स्लॅबमध्ये तुम्हाला अर्ज करता येईल. आता इथे पहा 7,500 आहे, तर इथे पहा विचारले पुढे व्हेरीफाय झालेलं आहे. लास्ट 4 डिजिट ऑफ आधार नंबर, आधार कार्डचे शेवटचे 4 डिजिट इथे टाकायला विचारलेले आहेत. त्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर आय एम अप्लाइंग ॲज 2 ऑप्शन, रजिस्ट्रेशन फॉर क्लेम म्हणजे स्वतः करत असाल तर पहिला ऑप्शन आहे. दुसरा, घरातील दुसरा कोणी व्यक्ती करत असेल तर रजिस्टर फॉर क्लेम लिगल हिअर, तर यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर फादर, मदर, ब्रदर, सिस्टर जे कोणी असेल लिगल हिअर तर ते तुम्ही देऊ शकता आणि रिलेशनशिप त्याची इन्व्हेस्टरची सिलेक्ट करू शकता. स्वतः तुम्ही
तुमच्या नावाने स्वतः आहे तर तुम्ही स्वतः रजिस्टर फॉर क्लेम सेल्फ सिलेक्ट करा आणि आय अग्रीवरती क्लिक करून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा 7,500 रुपयापर्यंत जर तुमचं असेल गुंतवणूक तरच तुम्हाला इथे पुढची प्रोसेस होईल. आता आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल. 5,000 रुपये जास्तीत जास्त इथे मिळतील, ही गोष्ट एक लक्षात ठेवा. त्यानंतर OTP टाकायचं आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर हे मेरी पेहचान या वेबसाईटवरती येईल. इथे आपल्याला मोबाईल नंबर युजर नेम टाकायचा आहे आणि नसेल अकाउंट तर इथे आपलं अकाउंट जे आहे ते उघडून घ्यायचं आहे. इथे कन्सेंट करायचं आहे. साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर आधार कार्डला जो नंबर आहे त्यावरती OTP जाईल आणि आपलं अकाउंट इथे उघडून घ्यायचं आहे. अकाउंट असेल तर डायरेक्ट तुमचं लॉग इन इथे होऊन जाईल. अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे तुमचं अकाउंट ॲटोमॅटिकली इथे हे पोर्टल उघडून घेईल. फक्त माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. इथे आपलं अकाउंट होतं साइन इन झालेलं आहे. आता डिजिलॉकरमधून जे काही डॉक्युमेंट आहेत ते अलाव करायचे आहेत आपल्याला. हे अलाव केल्यानंतर आपली माहिती डिजिलॉकरमधून ॲटोमॅटिकली घेईल, ज्यामध्ये आपला पूर्ण ॲड्रेस इथे ॲटोमॅटिकली आलेला आहे. वी हॅव फेच यावरती टिक करून येस प्रोसीड बटनावरती फक्त क्लिक करायचं आहे. आपला ॲड्रेस बरोबर आहे तर इथे पहा आपलं आता रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली कंप्लीट दाखवलं जाईल. पहिली स्टेप झाली, आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे सर्टिफिकेट नंबर नाव वगैरे व्यवस्थित टाकून. त्यानंतर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत, जे काही आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट आणि आपला मोबाईल नंबर, आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो नंबर टाकून आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण इथे आता लॉग इन होणार आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की पुन्हा एकदा OTP मागितला जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे टाकून आपल्याला खाली व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. सगळी प्रोसेस व्यवस्थित आहे. नीट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता पहिली स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. KYC कंप्लीट झालेली आहे. दुसरी आहे आयडेंटिटी प्रूफ द्यायचा आहे. आता इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे पहिल्या बॉक्समध्ये. दुसऱ्या बॉक्समध्ये पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर नसेल तर तुम्ही तो सोडून देऊ शकता, ऑप्शनल आहे. इथे आधार कार्ड नंबर टाका, पॅन कार्ड नंबर असेल तर पॅन कार्ड नंबर टाका, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर आता आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे फ्रंट आणि बॅक साईड. आता आधार कार्ड अपलोड करताना इथे चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, व्यवस्थित सांगतो, इथे चूक करतील. डिजिटल अपलोड करायचं नाही, आपल्याला आधार कार्ड समोर ठेवायचं आहे आणि त्याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही डिजिटल डाउनलोड करून अपलोड करू नका. तुमचं ओरिजिनल पॅन कार्ड आहे त्याचा फोटो काढा आणि त्याचा फोटोची फ्रंट साईड बॅक साईड दोन्ही अपलोड करा. आणि पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डसुद्धा अपलोड करा. पॅन कार्ड ऑप्शनल आहे तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. हे अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. ओरिजिनल जे काही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आहे ते समोर ठेवून त्याचा फोटो काढा. झालं, आपली दुसरी स्टेप कंप्लीट झाली. आता तिसरी स्टेप आहे इन्व्हेस्टमेंट प्रूफ. तुम्ही जे काही गुंतवणूक केली त्याचा पुरावा तुमच्याकडे काय आहे तो द्यायचा आहे. सर्टिफिकेट नंबर इथे आपण टाकलेला ऑटोमॅटिकली आलेला आहे. उजव्या साईडला अपलोड सर्टिफिकेट किंवा एक्नॉलेजमेंट कॉपी, जी काही तुमच्याकडे पावती असेल, जी काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथे चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे. मोबाईलने किंवा मोबाईलने वगैरे फोटो काढून ते तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर हॅव यू अर्ली सबमिटेड फिजिकल कॉपी ऑफ सर्टिफिकेट ॲज पार्ट ऑफ इनिशियल क्लेम प्रोसेस. या अगोदर तुम्ही क्लेम प्रोसेससाठी फिजिकल कॉपी वगैरे कुठे सबमिट केलेली आहे का हे विचारलंय. तर तुम्ही कुठे फिजिकल कॉपी अगोदर सबमिट केली असेल तर येस करू शकता, नाहीतर नो करू शकता. आणि खालचा प्रश्न आहे डू यू हॅव सर्टिफिकेट एक्नॉलेजमेंट अपलोड. तुम्ही मराठी लँग्वेज करून सुद्धा इथे त्याची भाषा बदलून तुम्ही इथे चेक करू शकता यांचं काय म्हणणं आहे. सर्टिफिकेट एक्नॉलेजमेंट स्लिप असेल तर हा ऑप्शन तुम्ही येस करायचा. तर हे येस नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली येऊन अपलोड सर्टिफिकेट बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण जे काही सर्टिफिकेट किंवा पावती अपलोड केली आहे ते खाली अपलोड करायचं आहे. अपलोड सर्टिफिकेट बटनावर जसं तुम्ही क्लिक कराल तर पाहू शकता इथून ते हटलेले आणि खाली जाऊन पडलंय. आता तुमच्याकडे अजून जर सर्टिफिकेट असतील, लक्षात ठेवा, ते इथे सर्टिफिकेट नंबर टाकायचा आणि पावती अपलोड करायची. सर्टिफिकेट नंबर टाकायचा, पावती अपलोड करायची. एकापेक्षा जास्त असतील तर लक्षात ठेवा. आता माझ्याकडे एकच आहे त्यामुळे पाहू शकता इथे एकच अपलोड केले. आता इथे 2,000 रुपये मला भेटतील असं सांगितलंय, कारण मी 2,000 रुपये भरले होते. तर 2,000 रुपये इथे मला भेटतील असं सांगितलंय. आता सबमिट आणि रिव्ह्यू क्लेमवरती मी क्लिक करणार आहे. माझं काम झालेलं आहे. तुमचे एकापेक्षा जास्त सर्टिफिकेट असतील तर तिथे सर्टिफिकेट नंबर आणि पावती अपलोड करायची आहे, लक्षात ठेवा. आता मी एकच केलं, पुढे आलो. पुढे आल्यानंतर पाहू शकता 34 फॉर्म रिव्ह्यू होत आहे, ज्यामध्ये KYC, तुमचं नाव, जन्मतारीख, तुमची सिटी, तुमचा ॲड्रेस, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, ही सगळी माहिती दिसेल आणि तुम्ही अपलोड केलेले जे काही सर्टिफिकेट आहेत ते दाखवले जातील. किती पैसे भेटणार आहेत तुम्हाला ते दाखवले जाईल. ही सगळी माहिती बरोबर आहे का ते चेक करून सबमिट क्लेमवरती क्लिक करायचं. आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता रिक्वेस्ट सबमिट सक्सेसफुली. एक रॉयल सीटस रिफंड ॲप्लिकेशन नंबर येईल. हा ॲप्लिकेशन नंबर जपून ठेवायचा आहे जोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येत नाहीत. इथे पाहू शकता इथे रेफरन्स नंबर तुम्हाला जपून ठेवायला लावला आहे. फर्दर प्रोसेस फॉर पेमेंट इज नाव अंडरवे आणि नोटिफाय वन पेमेंट प्रोसीड. जी काही रिफंड प्रोसेस आहे ती तुम्हाला
काही दिवसात कळवले जाईल. आधार कार्डला जो काही बँक लिंक आहे आधार कार्डला त्या बँकेत जमा होईल. याला 90 दिवस हा पिरियड लागू शकतो. तर 90 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे जे आहेत ते तुमच्या बँकमध्ये होतील. डाउनलोड समरी रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर ही पावती आहे, ही पावती अशा पद्धतीने डाउनलोड करून ठेवायची आहे जोपर्यंत तुमचे पैसे मिळत नाहीत. ही आहे पावती. तर ही पावती जपून ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुमचा इथे संपूर्ण फॉर्म कंप्लीट झालेला आहे. जेवढ्या पावत्या असतील तेवढ्या तुम्ही ॲड करून हा फॉर्म सबमिट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता या वेबसाईटवरती यायचं आहे, कन्झ्युमरमध्ये जायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कन्झ्युमर जाऊन भारत आधार सीडिंग एनेबल बेसवरती यायचं आहे. म्हणजे आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे, कोणत्या बँकेत आपल्याला पैसे भेटतील ते इथे तुम्ही चेक करू शकता. इथे ऑप्शन आहे आधार मॅप्ड स्टेटस, यावरती यायचं आहे. आपला इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे. जसं तुम्ही कन्फर्म कराल तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे, जी बँक असेल ती बँक तुम्हाला यामध्ये दाखवली जाईल. OTP टाकू, कन्फर्म करू. तर इथे पाहू शकता आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे, मॅपिंग स्टेटस अनेबल आहे, बँकेचं नाव दाखवलं जाईल. अशा पद्धतीने दाखवायला पाहिजे आणि इथे बँकेचं नाव दाखवलं पाहिजे, कुठली बँक आहे ते. तर तुमच्या याच बँकेच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे असतील रॉयल रिफंड सीटर्सचे ट्विंकलचे इथेच जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीने इथे पैसे येतील. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.